सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। कालच एक व्हिडिओ खाली कमेंट होती की बरेच लोक जे घरात आहेत, जॉईंट फॅमिली आहे, परंतु काही ना काही कारणास्तव ते लोक त्या एका व्यक्तीला इतका त्रास देतात की बाहेरून काहीतरी कुणाचा तरी आधार घेतात, तंत्रमंत्र करतात आणि त्या बाईला अत्यंत त्रास देतात। असं कालच एक व्हिडिओच्या खाली मी कमेंट वाचली आणि कमेंट खूप खराब होती, म्हणजे वाईट वाटलं ऐकून, कारण त्या बाईला अतिशय त्रास दिला जातो। आता ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये किंवा अशा सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर त्यासाठी काय करायचं? बघा, खूप लोकांना काय असं होतं की आपण काहीतरी चांगलं करत असू तर समोरच्या व्यक्तीला आवडत नसतं किंवा आपण जे काही करत असतो त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीवर एखाद्या व्यक्तीची खूप नजर असते। ही नजर आपल्याला लागू नये। बघा, बाकी काही होतं की नाही होतं, परंतु नजर ही 100% असते। 100% नजर ही आपल्या धंद्याकडे किंवा आपल्या मुलांकडे किंवा आपल्या घराकडे, आपल्या परिवाराकडे जर कोणाची असेल, ती वाईट नजर आपल्याला लागते आणि आपली बनता बनता जी काही कामं असतात ती बिघडून जातात। अशी कामं होऊ नये किंवा आपल्याकडे लक्ष्मी भरपूर येते परंतु ती स्थिर होत नाही, लक्ष्मी बांधली गेली आहे असं ज्याला म्हणतात। अशा सगळ्या गोष्टी होत असतील तर आजचा उपाय खूप महत्त्वाचा आहे। ह्या सगळ्या आजूबाजूला, आपल्या आजूबाजूला ज्या कोणी व्यक्ती असतील त्या सर्वच व्यक्ती चांगल्याच आहेत असं नाही। एखादी तरी व्यक्ती त्याच्यातून अशी असते जी आपल्या वाईटावर टपलेली असते। आपल्या घरात निगेटिव्हिटीचा संचार होत असतो आणि तो निगेटिव्हिटीचा संचार जर का वाढतच गेला तर मात्र आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो। आपल्या फॅमिलीला होणारा त्रास हा आपल्याला बघवत नसतो किंवा आपल्याला सहन होत नसतो। आता आपल्या घरात जर का निगेटिव्हिटी असेल तर मात्र किंवा आपल्या स्वतःवर निगेटिव्हिटी असेल तर मात्र सर्व कामं आपल्या मनाविरुद्ध होतात। आलेली लक्ष्मी स्थिर होत नाही, घरात आजार, इडापिडा किंवा तंत्रमंत्र कोणी कोणी केलेले असतात किंवा काही लोकांचे तर विवाह सुद्धा बांधलेले असतात, म्हणजे विवाह सुद्धा होत नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहेत। त्यासाठी काय करायचं? आपल्या घरात भरपूर निगेटिव्हिटी असेल किंवा तुमच्या सुद्धा डोक्यात भरपूर काही निगेटिव्ह विचार येत असतील, ते सर्व विचार दूर करण्यासाठी आजचा उपाय, आपल्या घरात जिथे कुठे एखादी रूम असेल जिथे कोणी तुम्हाला रोखणार टोकणार नाही, अशा दिवशी हा उपाय करायचा। हा उपाय किती दिवस करायचा? तर 3 दिवस हा उपाय करायचा। शुक्रवारी केला तर शुक्रवार, शनिवार, रविवार, रविवार केला तर रविवार, सोमवार, मंगळवार, परंतु सतत 3 दिवस, सलग 3 दिवस असा हा उपाय करायचा आहे। आपल्या घरात जी काळी मोहरी असते ती आपण जेवणासाठी वापरतो, परंतु तशीच पिवळ्या रंगाची मोहरी असते ती तंत्रमंत्रासाठी किंवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते। त्यामुळे ही पिवळ्या रंगाची मोहरी जिथे कुठे मिळेल पूजा साहित्याच्या दुकान तिथून घेऊन या। पिवळ्या रंगाची मोहरी जास्त काही महाग नसतं, घेऊन या, कारण नेहमी आपल्याला त्याचे उपाय आपण करत असतो। पिवळ्या रंगाची मोहरी आपण जिथे कुठे बसणार आहात एकांतात एका रूममध्ये, तिथे मुठभर तरी पिवळ्या रंगाची मोहरी घ्या। मुठभर नसेल तरी चमचा भरून तरी नक्कीच घ्या। त्याचसोबत एक तुम्हाला मातीचं भांडं लागेल आणि काही कापराच्या वड्या लागणार आहेत। आता एखाद्या ठिकाणी बसाल, कुठेही बसा, कोणी रोखणार टोकणार नाही ह्याची काळजी घ्या, परंतु तुमचा चेहरा जो आहे हा दक्षिण दिशेला येईल ह्याची काळजी घ्या। कारण आपल्याला जो हा उपाय करायचा आहे हा शत्रुनाशासाठी करायचा आहे किंवा आपली लक्ष्मी बांधली गेली आहे किंवा आपल्याला शत्रूचा खूप त्रास होतो, पीडा होते, आपल्याला तंत्रमंत्र आपल्यावर कोणीतरी काहीतरी करतं, हे आपल्या जर डोक्यात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ही मुठभर जी मोहरी आहे पिवळ्या रंगाची हे सगळं काही दूर करणार आहे। काय करायचं? एका ठिकाणी बसायचं आणि त्यानंतर तुमच्या समोर पणती किंवा मातीचं जे काही भांडं घेतलं असेल ते ठेवायचं। त्यात तुम्हाला एक कापुराची वडी प्रज्वलित करून घ्यायची आहे, मुठभर मोहरी घ्यायची आहे आणि तुमच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे। अँटी क्लॉकवाईज फिरवत असताना तुमच्या डोक्यातील किंवा तुमच्या घरातील सर्व काही निगेटिव्हिटी ह्या उपायाद्वारे मी जाळत आहे किंवा ह्या पणतीत मी जाळत आहे असं मनात तुम्ही आणा आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज 7 वेळेला तुमच्या डोक्यावरून ही मोहरी फिरवा। थोडी थोडी करत, बघा, थोडी थोडी करत ही जी मोहरी आहे, जी तुम्ही कापूर जाळलंय त्याच्यावर थोडी थोडी जाळत चला। कापूर जर विझणार असेल तर दुसरं कापूर त्यात घाला, परंतु कापूर शांत होऊन देऊ नका। सतत हे जाळत राहा आणि पूर्ण मोहरी जाळून घ्या। आता जाळल्याच्या नंतर जाळत असतानाच तुम्हाला शत्रुनाश हे सुद्धा म्हणायचं आहे। मोहरीकडे पाहत, पेटत्या मोहरीकडे पाहतच तुम्हाला हे सुद्धा म्हणायचं आहे। काही क्षणातच ही मोहरी पेटता पेटता शांत होईल, सर्व शांत होईल। आता उठायचं आहे आणि ते थोडंसं शांत झालं की जिथे कुठे 4 रस्ते असतील, सुनसान एरिया असेल, तिथे ही सर्व राख ह्या मोहरीची नेऊन टाकायची, घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे। इथेच हा उपाय संपला, परंतु सलग 3 दिवस हा उपाय करायचा आहे। बघा, ह्याने सर्व तुमच्या मागे केलेले तंत्रमंत्र किंवा बाधा असतील, लक्ष्मी बंधन केलेलं असेल, शत्रूच्या पीडा असतील, ह्या सर्व काही दूर होतील। आजचा व्हिडिओ तुम्हाला
कसा वाटला मला नक्की कळवा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.